सुस्वागतम, धन्यवाद। 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती म्हणजे आपला गणपती बाप्पा गजानन गणराया, त्याचाच मागी गणेशोत्सव येथे डोंबिवली येथे श्री साई मित्र मंडळ सार्वजनिक मागी गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय। आणि त्या निमित्ताने महिलांचा डबल बारीचा जंगी सामना येथे आयोजित केलाय। त्यासाठी मी संपूर्ण श्री साई मित्र मंडळ डोंबिवली यांचे मनपूर्वक आभार मानते। या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री प्रदीपजी केने यांचे मी मंडळाच्या वतीने आभार मानते। मला ज्यांनी या डबल बारीसाठी फोनवरून संपर्क केला ते म्हणजे समाजसेवक, म्हणजे आमचे जवळचे मित्र म्हटले तरी चालेल, ते म्हणजे आदरणीय श्री संदीपजी चौकेकर यांचे मी मनपूर्वक आभार मानते। मला पक्वास साथ करताय आमच्याच मालवण तालुक्यातील सुप्रसिद्ध पक्वास वादक आदरणीय श्री विपुलजी सावंत, त्याचप्रमाणे तबला साथ करतायत सुप्रसिद्ध तबला वादक आदरणीय श्री शिवराजजी पुळीतकर यांचे मी मनपूर्वक आभार मानते। त्याचप्रमाणे बुवांचे पण पक्वास वादक आणि तबला वादक यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानते। उत्कृष्ट अशा साऊंड सिस्टीमसाठी दादा मी तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार मानते। अशी शेवट टाकत साथ देत राहा। तर येथे बराच महिला वर्ग उपस्थित आहे। माऊली तुमच्या सुद्धा चरणाशी नतमस्तक होतीये। आणि डोंबिवली म्हटलं की आमचा अर्धा कोकण डोंबिवलीतच असतं, सगळी मालवणी माणसं, 80% तर मालवणी माणसंच असतात बघा। आणि तुम्ही येथे वेळात वेळ काढून येथे डबल बारीसाठी उपस्थित राहिलात त्यासाठी खरंच तुमचे मनपूर्वक आभार मानते। येथे उपस्थित सर्व मान्यवरांना विनम्र अभिवादन करून महत्वाचे आभार राहून गेले जे पहिले अनुभव होते। माझे आजच्या रात्रीपुरतीचे जोडीवाले बुवा, माझी जवळची मैत्रीण, आमच्याच कणकवलीचे सिंधुदुर्गाचे बुवा सौ ऋतुजा पाळेकर यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते। येथे मयंक माधव आमचा छोटा पकवाज वादक पण येथे उपस्थित आहे।